हे गाणे आंध्र ती मुंग्या मारायची पावडर घालीच हातावर. हिला कितीदा सांगितलंय मी, माहितीये ना तुला, ही मुंग्या मारायची पावडर फक्त भिंतीवरच्या आणि जमिनीवरच्या मुंग्या मारण्यासाठी असते. हातातल्या मुंग्या नाही जात ग या पावडरीनं, त्यासाठी व्यायामच करायला लागतो. काय मला कसं माहित? म्हणजे मला माझ्या धनीने मोबाईल दिलाय, त्याच्यावर बघितलं मी. अगं ती योगश्री नाही ना, तिने व्हिडिओ बनवलाय. हा चल सांगते. अगं वरडत नाही ग मी, मायेनच सांगते. चल. नमस्कार मंडळी, योगश्री विनाच्या मंगळवारच्या भागामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपल्या हातांना जर मुंग्या येत असतील तर आपण असे कोणते सूक्ष्म व्यायाम आहेत जे केल्यामुळे आपल्या हातांच्या ज्या मुंग्या आहेत तो त्रास आपल्याला दूर करता येईल. त्यातला पहिला सूक्ष्म व्यायाम आहे तो म्हणजे आपल्याला आपले दोन्ही हात समोर घ्यायचे, त्यानंतर आपल्या दोन्ही हातांची जी बोटं आहेत ती दूर करायची आणि जवळ घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला 10 वेळा कमीत कमी आपल्या हातांची बोटं दूर करायची, जवळ करायची, दूर करायची, जवळ करायची. त्यानंतर आपल्याला आपल्या दोन्ही हातांची जी बोटं आहेत ती पूर्ण अशी बंद करायची, उघडायची, पूर्ण बंद करायची, उघडायची, पूर्ण बंद करायचे, उघडायचे. नंतर तिसरा प्रकार, आपल्याला अंगठा आतल्या बाजूला घ्यायचा, मुठ्ठी बांधायची आणि आपले दोन्ही हात एकत्र एका दिशेने गोलाकार फिरवायचे, लेफ्ट टू राईट आणि त्यानंतर राईट टू लेफ्ट. ते झालं की आपले दोन्ही हात पुन्हा ओपन करायचे आणि आपले हात खालच्या बाजूला, वरच्या बाजूला अशा प्रकारे मनगटामधून दुमडून वर खाली करायचे. हे झालं की इन अँड आउट. मनगटामधून दुमडायचे, आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला. ते झाले की लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. पुन्हा हातांची बोटं आपली मोकळीच असताना आपल्याला पुन्हा गोलाकार लेफ्ट टू राईट अशा प्रकारे गोल हात फिरवायचे. त्याच्यानंतर आपण दुसरं काय करू शकतो, आपले जे दोन्ही हात आहेत त्या हातांचे जे हे खालचा जो भाग असतो तो आपल्याला असा एकमेकांवरती लावायचा आणि अशा प्रकारे त्याला आपटायचं एकमेकांवर. त्यानंतर करंगळी एकमेकांवर आपटायची. ती झाली की हा जो वरचा भाग असतो तो अशा प्रकारे वरच्या बाजूला आपटायचा आणि नंतर पूर्ण हात म्हणजे आपण ज्या प्रकारे टाळी वाजवतो त्याप्रमाणे असं कमीत कमी 5 ते 10 वेळा आपापल्या क्षमतेनुसार आपल्याला हे करायचंय. आता लक्षात घ्या, आपल्याला ज्या मुंग्या येतात, आपल्या आता व्यायाम करून झालेले आहेत सूक्ष्म व्यायाम, पण ह्या मुंग्या कशामुळे येतात याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला या मुंग्या जर वारंवार येत असतील तर तुमच्या डॉक्टरांकडे जा, त्यांना विचारा, त्यांना सांगा की मला अशा सारख्या मुंग्या येतात हातांना, तर नेमकं याचं मागचं कारण काय असू शकतं. एकतर आपण खूप जास्त पीसीवर वगैरे काम करत असतो किंवा जे विणकाम वगैरे करतात अशांना सुद्धा कधी कधी जास्त त्रास होतो, म्हणजे वय जास्त झाल्यानंतर. किंवा बरेच वेळा खूप ठिकाणी फ्रीज म्हणजे आपण त्याच पोझिशन मध्ये काम करत असू तर अशा वेळेस सुद्धा म्हणजे लॅपटॉप वरती काम करतात त्यांचं असं होतं बरेचदा की हातापायांना मुंग्या येतात किंवा हातांना मुंग्या येतात. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टरांना आधी जाऊन विचारा. कधी कधी हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे काही काहींना फक्त एका बाजूच्या हातानेच मुंग्या यायला लागतात, तर मग ते जाऊन विचारा तुमचं लिव्हरचं फंक्शन कसं आहे. म्हणजे हे बघा, मुंग्या येणं हा काही आजार नाहीये, पण मुंग्या येणं आपल्या हातांना किंवा आपल्या पायांना हे लक्षणं असू शकतात आणि हे लक्षणाचं मूळ कारण काय आहे ते शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडे जावं लागेल. याचं कारण मेन काय आहे आणि त्याच्यावरती त्या मूळ गोष्टीवरती आपल्याला शोधलं पाहिजे. आणि बाकी तुम्हाला जर ते मूळ कारण जर तुमचं रिकव्हर झालं, तुम्हाला ते सापडलं, त्यातून तुम्ही बरे झाला, तर तुमच्या हातापायांना मुंग्या येणं थांबणारच. पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर सुद्धा जर असं डॉक्टर सांगतात की सगळं ओके आहे, तर मग तुमचं इथे ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हावं यासाठी तुम्ही हे सूक्ष्म व्यायाम करू शकता. याच्यामध्ये अजून वेगळं म्हणजे तुम्ही अजून काय करू शकता, ते तुमचं जे बोट आहे ना ते असं एक एक बोट घेऊन त्याला छान असं मालिश आपण कसं करतो त्या प्रकारे स्लो आणि छान करायचं, व्यवस्थित करायचं. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या हाताला सुद्धा आपल्या अंगठ्याला असं छान गोलाकार मालिश करायचं. प्रत्येक बोट आपल्याला छान असं मालिश करून घ्यायचं. आता हे सूक्ष्म व्यायाम कधी करायचे, किती वेळ करायचे, तर दिवसामध्ये तुम्हाला वाटेल तेव्हा साधारण 2 वेळा करू शकता, दिवसातून कधीही करू शकता. असं छान मी आता माझं एक ऑफिसचं काम करत होती, ते काम करता करता मला थोडंसं असं वाटलं की चला आपण थोडेसे सूक्ष्म व्यायाम करूया, तर मी अशी छान सोफ्यावरती बसली आणि करते आणि हे शूट करते, तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपले ऑनलाईन योगा क्लासेस चालू आहेत, मेडिटेशनचे वेगवेगळे
सेशन्स चालू आहेत त्या संबंधीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा.